नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सर्वांना हा श्रावण महिना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आता श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिना म्हणजे हिरवाईचा आणि आनंदाचा महिना असतो आणि ह्या महिन्यापासूनच वेगवेगळ्या सणांची सुरुवात होते। म्हणजे घरामध्ये सणासुदीचं वातावरण असतं आणि आपल्या घराला सज्ज करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात। तर त्याची सुरुवात आपल्या घरापासून होते, म्हणजेच घराच्या स्वच्छतेपासून। तर आज मी माझ्या घराची साफसफाई करायला काढली आहे। सगळ्यात आधी मी काय करते, माझ्याकडे अशा काही वेली आहेत, आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत ना, ते आधी वॉश करून घेते। तर माझ्याकडे हे टाईडचं लिक्विड आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलं होतं की ह्याचं मल्टीपर्पज यूज आहे। तर हे अगदी 139 रुपीजला हे लिक्विड घेतलं ना, आरामात 2-3 महिने जातात आणि तुमचा वापर जर जास्त असेल ना, तर आरामात 2-3 महिने ह्याच्यामधून निघून जातात। तर 2 ते 3 महिन्यातून एकदा हे लिक्विड घ्यायचं, एवढं छोटंसं पॅकेट इनफ होतं। ह्याचा यूज कसा करायचा, तर पाण्यामध्ये ना ते थोडंसं मिक्स करायचं आणि हे लिक्विड तुम्ही बनवून ठेवू शकता आणि ह्याचा वापर तुम्ही डेली किचन क्लिनिंगसाठी नक्की करू शकता। आणि ह्याचा जो स्मेल असतो ना, तो पण खूप छान येतो, जेणेकरून तुमच्या किचनमध्ये झुरळं राहणार नाही। मी पाहिजे तर ह्याची लिंक तुम्हाला देते, फ्लिपकार्टवरून हे आरामात मिळून जाईल आणि कमी पैशामध्ये हवं असेल तर ते तुम्ही यूज करा। तुम्हाला मी प्रोडक्ट टॅग करते, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची लिंक मिळून जाईल। तर सुरुवातीला मी काय करते, तर माझ्याकडे जे काही आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत ना, जे कमी खराब झालेले आहेत, जे मी मागच्या सणाला बांधून धुवून ठेवली होती, परंतु ती आता पुन्हा फ्रेश वाटावी यासाठी मी पुन्हा ह्या लिक्विडमधून त्यांना काढते। आणि बघा बाकीचे पण फ्लॉवर्स आहेत, कारण गणपतीच्या डेकोरेशनसाठी फ्लॉवर पॉट्स आपण त्याच्यामध्ये ठेवणार साईडला, त्यामुळे ते सुद्धा मी आता इथे क्लीन करून घेते। तर मग खूप मजा येत होती हे करताना। बघा किती मस्त वाटतंय आणि पाण्यातून हे स्वच्छ निघतायत आणि ताजे टवटवीत वाटतायत। तर त्यामुळे मी काय केलं, माझ्या घरात जेवढे आहेत ना, फ्लॉवर्स आहेत, आर्टिफिशियल लीव्स आहेत, ते सर्व मी ह्या पाण्यातून स्वच्छ केल्या। त्याचबरोबर काही तोरणाच्या माळा आहेत, त्यासुद्धा मी ह्या पाण्यामधून स्वच्छ धुवून काढल्या। आणि माझ्याकडे बघा हे जे फ्लॉवर आहे ना, व्हाईट आणि रेड कलरचं, हे मला खूप छान वाटतं, कारण हे फ्लॉवर तुम्ही कुठेही ठेवा, तुमच्या घराचा जो कॉर्नर आहे ना, तो अगदी उठून दिसतो। त्यामुळे सगळ्यात फ्लॉवरपैकी ना ते फ्लॉवर माझं खूप फेवरेट आहे। मी काही जे प्रोडक्ट्स तुम्हाला दिसत आहेत ना, ते मी इथे टॅग करते, जेणेकरून तुम्हाला इझी होईल सर्च करायला आणि तुम्ही तिथून ते बाय करू शकता। तर या माझ्या काही जुन्या माळा आहेत, ज्यांचा कलर थोडा उडाला आहे, परंतु मी आता ते क्लीन करते। आता बघा ह्याचं किती फ्रेश वाटत आहेत। ॲक्च्युली बाहेर ना पूर्ण पावसाने ओलं केलं होतं, पूर्ण माझी बाल्कनी पावसाने ओली चिम केल्यामुळे मला हे कुठे वाळत घालू कळत नव्हतं, पण म्हटलं जाऊ दे, घरात पाणी नितळत ठेवण्यापेक्षा आपण बाल्कनीत ठेवावं। बघा किती अंधार झाला आहे, पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे। एरवी काय होतं की बाल्कनीमधून ना अगदी मेट्रोचा जो ब्रिज आहे ना, तो पूर्ण दिसतो, क्लिअर स्पष्ट दिसतो, परंतु आज एवढं धुक्यासारखं वाटतंय आणि पूर्ण ते ब्लर झालेलं आहे। आता बघा बाल्कनी माझी पूर्ण भिजली आहे, म्हटलं आता काय करू। आणि हे जे आहेत ना माळा, ह्या नितळत ठेवल्यात मी इथे, पण मी ते आता फॅनखाली सुकवणार आहे, कारण थोडं पाणी जाऊ दे, कारण ऑलरेडी मी ह्याला डबल पाण्यातून काढलेलं, एक म्हणजे ते लिक्विडचं पाणी आणि दुसरं म्हणजे साधं पाणी, त्यामुळेच हे असं स्वच्छ निघालं। आणि एकदम हार्श पद्धतीने ह्याला धुवायचं नाही, नाहीतर त्याच्या माळा आहेत ना त्या सुटतात आणि त्यांचा कलर पूर्णपणे उडतो। त्यामुळे सॉफ्ट लिक्विडमध्ये किंवा डिटर्जंटच्या पाण्यामध्ये ना ह्यांना बुडवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर हाताने सॉफ्ट चोळून त्याला स्वच्छ एका पाण्यातून काढायचं आणि फॅनखाली सुकवत ठेवायचं। जर या माळा तुम्ही उन्हामध्ये सुकवल्या ना, ह्याचा कलर उडतो, कारण ऑलरेडी त्या प्लॅस्टिकच्या असतात आणि त्यांना ऊन लागलं ना की त्यांचा कलर उडतो। तर माझ्याकडे काही देवीचे गजरे होते आणि भिंतीला अडकवायचं हे जे शोपीस तुम्हाला दिसतंय ना राईट साईडला, ते सुद्धा मी फ्लिपकार्टवरून घेतलं होतं, ते पण मी तुम्हाला टॅग करते, कारण आता यूट्यूबने काय केलं, एक मस्त फीचर आणलं आहे। आता तुम्ही फ्लिपकार्टचे सुद्धा प्रोडक्ट तुमच्या व्हिडिओला टॅग करू शकता, जेणेकरून व्ह्यूवर्स जे असतात ते विचारतात ना की हे कुठून घेतलं वगैरे, तर त्यांचा तो प्रश्न तिथेच क्लिअर होतो। तर बघा आता फुलांची तर साफसफाई झाली आहे, आता थोडी पेटपूजा पण केली पाहिजे। आता मी किचन आवरलं होतं रात्री। बघा हे माझे गॅसच्या ज्या जाळ्या होत्या ना, त्या मी धुवून ठेवल्या होत्या, त्या रात्रभर चांगल्या सुकल्यात आणि त्या मी मॉर्निंगला, म्हणजे जेव्हा नाश्ता करतो आपण, जेव्हा जेवणाची सुरुवात करतो ना, तेव्हा मी त्यांना अरेंज करते। आणि
काय होतं आता हळूहळू सगळेजण उठायला लागलेत आणि सगळ्यांना भुका लागल्यात. त्यामुळे ना मी आधी दूध तापत ठेवते. दूध आहे ना मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि जेव्हा मी उठले तेव्हाच मी ह्यांना बाहेर काढलं होतं, जेणेकरून ते रूम टेम्परेचरला आणलं. कारण कसं असतं फ्रीजमधलं डायरेक्ट दूध तुम्ही गॅसवर ठेवलं ना, ऑलरेडी ते थंड असतं आणि त्याचं टेम्परेचर अचानक तुम्ही वाढवता, त्यामुळे ते आरोग्याला घातक असतं. त्यामुळे आधी रूम टेम्परेचरला आणायचं, अर्धा तास तरी दूध बाहेर ठेवायचं आणि मग गॅसवरती गरम करत ठेवायचं. आता इथे बघा, घरामध्ये असलो ना की डिमांड असते नाश्त्याची. तर नाश्त्याला काय होतं की मुलं आपल्यासारखं खात नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा नाश्ता बनवायला लागतो. त्यामुळे मी विचार केला की बाकीची पण साफसफाई करायची आहे, तर आपण सर्वांसाठी कांदेपोहे करूया. तर आमच्या दोघांसाठी मी कांदेपोहे करते आणि मुलांसाठी मी ओट्स डोसा ट्राय करणार आहे आणि मी तो पहिल्यांदाच बनवणार आहे. कारण काय झालं की माझ्याकडून ना इडलीचं बॅटर जे बनवतात ना ते बनवायचं राहून गेलं आणि मुलांनी ऑलरेडी सांगितलं होतं की डोसा पाहिजे, परंतु बाहेरून आणण्यासाठी माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. म्हणून पटकन यूट्यूबवरती ओट्सपासून कसा डोसा बनवतात ते बघितलं आणि त्याचं बनवलं. मी तुम्हाला दाखवते पुढे. तर आता मी ना पोहे चांगले धुवून घेते आहे. बरेच जण बोलतात ना पोहे चिकट होतात, तर ते किती वेळ धुवायचे. तर काय करायचं, पाणी ओतायचं पोह्यात आणि ते पटकन धुवायचं आणि त्याचं जे घाण पाणी आहे ना ते ओतून टाकायचं. असं 2 वेळा करायचं. किंवा जर तुमचे पोहे स्वच्छ असं तुम्हाला वाटतात की त्यात जास्त धूळ नाही आहे किंवा गाळ नाही आहे, तर तुम्ही चाळणीतून सुद्धा धुवू शकता. पण मी मात्र एका भांड्यामध्ये पोहे घेते, जेणेकरून ते चांगले धुतले जातात. आणि हे जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचे, हे पटकन पाण्यातून काढायचे. आणि जोवर आपला कांदा कापून होतो आहे, बाकीची तयारी होती आहे फोडणीची, तोवरती त्यातलं जे उरलेलं पाणी आहे ना ते पोहे आपोआप सोकून घेतात आणि ते सुटसुटीत होतात. त्यामुळे मी आता 2 कांदे घेतलेत. एक कांदा मी ओट्सचा जो डोसा बनवणार आहे ना त्याच्यासाठी वापरणार आहे. त्याच्यासाठी मी मोठे मोठे पीस करणार आहे. आणि दुसरा जो कांदा आहे ना तो मी बारीक चिरणार आहे, जेणेकरून मला तो कांदे पोहेसाठी वापरता येतो. बरं तुम्हाला एक सांगते, माझ्या बऱ्याच सबस्क्रायबर्सने ना एक कमेंट केली होती मला की इथे गॅस पाईपलाईन आली आहे का. तर त्यांच्यासाठी सांगते की इथे गॅस पाईपलाईनचं प्रोव्हिजन रुनवाल बिल्डरने करून दिलेलं आहे, परंतु गॅस पाईपलाईन ॲक्टिव्ह नाही झाली. तर त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी ना त्याचं रजिस्ट्रेशन केलं आहे. त्या गॅसचं कनेक्शन घेण्यासाठी ना काही स्कीम्स आहेत, त्यांपैकी कोणती स्कीम घ्यायची ना ते तुमच्यावर आहे. मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अपडेट देईन गॅस कनेक्शनबद्दल. कारण मला एक गोष्ट दिसली आहे की तिथे टेस्टिंग वगैरे चालू होती. त्यामुळे असं वाटतं आहे की लवकरात लवकर गॅस कनेक्शन इथे, गॅस पाईपलाईन इथे चालू होईल. आणि अजून एक गोष्ट की कुठली स्कीम आहे, तुम्ही कुठली स्कीम घेतली पाहिजे. जर तुमचं इथे फ्लॅट जर रेंटने आहे तर तुम्ही कोणती स्कीम घ्यावी त्याबद्दल पण माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहे. त्याचा जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि जर तुम्ही नाही केली असेल रजिस्ट्रेशन तर तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर आपल्या इथे ते ॲक्टिवेट होईल. तर तेल आता चांगलं तापलं आहे. आता मी पोह्यांची फोडणी देते. तर सुरुवातीला राई जिरं टाकलं ना की त्याच्यामध्ये मिरची कढीपत्ता घालून घ्यायचा. आणि मी काय करते, ह्याच पॉईंटवरती ना थोडी कोथिंबीरसुद्धा ॲड करते, म्हणजे कोथिंबीरचा जो अर्क असतो ना तो त्या तेलामध्ये उतरतो आणि आपल्या पोह्याला ना छान टेस्ट येते. आणि थोडी कोथिंबीर आपण पोह्यावरती गार्निशिंग करण्यासाठी ठेवली आहे. तर पोहे करताना कांदा कसा परतायचा ह्याबद्दल पण एक थोडीशी ट्रिक आहे. कांदासुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवताना ना वेगवेगळ्या पद्धतीने परतावा लागतो. जसं की जर तुम्हाला चायनीजचं काही पदार्थ बनवायचा आहे ना तर हाय फ्लेमवरती तुमचा कांदा परतवायचा. म्हणजे कांदा तर लोक कच्चं पण खातात, पण चायनीज आयटम बनवायचा असेल ना तर हाय फ्लेमवरती कांदा बनवला ना, परतला की तो थोडा क्रंची लागतो, त्यामुळे पदार्थाला चांगली चव येते. पण जर तुम्हाला अशी कोणती भाजी बनवायची आहे जी थोडी गोडस असेल, गोडपणा आणायचा असेल त्या भाजीला किंवा पोह्यांना, तर तो कांदा मंद आचेवर परतायचा आणि तो गुलाबी रंग येईपर्यंत परतवत राहायचा. म्हणजे काय होतं की कांद्याला जे पाणी सुटलेलं असतं ना त्याच्यामुळे कांदा थोडा सॉफ्ट होतो आणि त्याला एक गोडसर चव येते. त्यामुळे पोहे बनवताना ना कधीच गॅस फास्ट नाही ठेवायचा, तो स्लो फ्लेमवरती ठेवायचा. आणि पोह्यांमध्ये हळद, मीठ सगळं मिक्स केल्यानंतर
हे बघा पोहे आता कसे सुटसुटीत झालेत, कारण उरलेलं जे पाणी होतं ना, जे पोह्यांना लागलं होतं ते त्यांनी शोषून घेतलं आहे आणि ते सुटसुटीत झालेत. आता ह्या पॉईंटवरती मी कोथिंबीर ॲड करते आणि परत ते पोहे, जेणेकरून काय होईल की कांदामध्ये सुद्धा जे मॉइश्चर असेल ना ते सुद्धा पोहे शोषून घेतो आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे ते छान पद्धतीने वाफवले जातात. आणि पोहे बनवताना ना कधीच असा मधी उलटणं नाही घालायचं, साईडने पोहे असे एकत्र करून घ्यायचे आणि थोडीशी किंचितशी ना थोडीशी साखर टाकायची. मग बघा पोह्याला कशी मस्त टेस्ट येते आणि खाणाऱ्यासुद्धा आवडीने मागून खातात. तर पोहे ना हे जास्त वेळ नाही परतवायचे, थोडे राईट साईडने लेफ्ट साईडने परतवायचे आणि कधी पण उलटणं मधी नाही घालायचं, ते एका साईडने घालायचं, म्हणजे पोह्यांना हळद छान लागते. आणि मी ते चिमूटभर साखर घेतली आहे आणि थोडीशी मिक्स करून त्याच्यावरती वाफवायला ठेवते. एक झाकण ठेवायचं आणि पूर्ण गॅस एकदम बारीक करून टाकायचा, म्हणजे कसं पोहे असे मस्त आणि छान होतात आणि खायलासुद्धा छान वाटतात. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर त्याच्यामध्ये जास्त मिरच्या टाकायच्या, त्याचीसुद्धा एक वेगळीच टेस्ट येते. आता मी पटकन बनणारे ओट्सचा डोसा बनवणार आहे. त्यासाठी मी ओट्स आहेत ना आधी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, म्हणजे ते सॉफ्ट होतील. आणि मी हे ओनियन्स आहेत, कांदे, ते थोडेसे असे उभे आडवे कापलेत, परंतु त्याला बारीक नाही केलं, कारण ते आता मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी लसूण टाकते, जेणेकरून त्याला वेगळी टेस्ट येईल. आणि बघा आम्ही काय करतो माहिती आहे का, आम्ही घरामध्ये ना वडे बनवतो, तर कधी ना त्याच्यामध्ये आम्ही कांदा किसून टाकतो, काकडी वगैरे टाकतो, तर ते वडे ना चिकनच्या रस्स्याबरोबर ते खूप छान लागतात. आणि आम्ही कधी गटारी असेल, कधी नॉनव्हेजचं जेवण असेल, तर कधी वाटलं तर आम्ही ते बनवतो. तर त्याची रेसिपी पण एकदा नक्की तुम्हाला दाखवेन, स्वतः बनवून दाखवेन कोंबडी वडे कसे बनवतात, म्हणजे तुम्हालासुद्धा झटपट कसे करायचे ते सुद्धा तुम्हाला समजेल. तर आता हे जे मिश्रण आहे ना ते ओट्समध्ये घालायचे आणि सोबत आपले ओट्स आहेत ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि एक पातळ अशी प्युरी बनवायची. आणि आधीच आपण ओट्समध्ये पाणी घातलं असल्यामुळे कांदा जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा जास्त पाणी नाही घालायचं आणि ओट्समध्ये भिजवताना पाणी घालायची गरज नाही आहे आता आपल्याला, कारण आता ऑलरेडी त्यात पाणी आहे आणि भरपूर केलं तर ते पातळ होणार. तर मी अशा प्रकारे त्याला बारीक करून घेते आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून त्यात फक्त मीठ टाकायचं. तर कसं असतं, आपण चपाती किंवा आपल्याकडे वेळ नसेल आंबवणीचं पीठ बनवायला, तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि ओट्सने कसं पोट भरलेलं राहतं आणि लहान मुलं आवडीने खातात आणि ते हेल्दीसुद्धा आहे. आणि त्याचा डोसा मी फर्स्ट टाईम ट्राय करते, बघा कसा होतो आहे. मिश्रण असं नॉर्मल घट्ट करायचं आणि हा जो तवा आहे ना हा एकदम बेस्ट क्वालिटीचा मला भेटला आहे. हा जो तवा थोडेसे पैसे घातलेत मी ह्याला जास्त, पण हा पैसा वसूल आहे, कारण ह्याच्यामध्ये अगदी सहज कोणतेही डोसे म्हणा, कोणत्याही घावणे म्हणा, ते पटकन व्यवस्थित ते परतलं जातं आणि चिटकतही नाही. माझ्याकडे जो सुरुवातीला ब्लॅक कलरचा होता ना त्याची क्वालिटी थोडीशी कमी होती, त्याच्यामुळे काय व्हायचं, त्याचं जे कोटिंग आहे ना ते निघून गेलं वापरून. त्यामुळे घावणे बनवले किंवा डोसा बनवला ना त्याला चिटकायचं. त्यामुळे मी नवीन डोसा घेतला, कारण आपल्याला वारंवार ते बनवावं लागतं आणि पटकन घाईच्या वेळेला ते इझी होतं. जसं की आत्ता मी बनवते, पटकन असं परतलं गेलं आहे. आणि मी ही जाळीची डिश आहे जी मी वेगवेगळ्या कामासाठी वापरते. जर का दूध गरम केलं तर त्याच्यावर ते ठेवायला ते वापरते. आता हे माझा डोसा बनवून झाला आहे ना, तर मी ते जाळीची डिश वापरते आणि त्याच्यावरती डोसा ठेवते. म्हणजे काय होतं की जे वाफ येते ना ती त्या जाळीच्या होलमधून बाहेर येऊन आपला जो डोसा म्हणा किंवा चपाती म्हणा ती खालून ओली होत नाही. कधी काय होतं, वाफेमुळे शेवटची पहिली जी चपाती असते ना ती ओलसर होते तशीच ठेवली तर. त्यामुळे कुकरच्या भांड्याची सुद्धा जाळी असते ना ती सुद्धा चालते, किंवा अशा प्रकारचं भांडं असेल ते सुद्धा चालतं, जेणेकरून वाफ आहे ती खाली निघून जाईल आणि आपली चपाती, पराठा, डोसा आहे ना तो ओला राहणार नाही, तो तसाच्या तसा राहील. तर आता बघा माझी छोटी मुलगीसुद्धा उठली आहे. हिला तुम्ही बऱ्याच वेळेला रील्समधून पाहिलं असेल, त्यावेळा ती खूप छोटी होती, पण आता मी तिचे रील्स नाही बनवत, कारण कसं असतं की शेवटी आईचं मन आहे, आपण बोलतो ना की नजर लागते, तर तसं काही होऊ नये ह्याच्यासाठी मी आता तिचे कमी केले. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मी पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये बऱ्याच अपडेट्स देईन, ज्याच्यामध्ये गॅस कनेक्शनचा अपडेट असेल. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय.